रामकृष्ण हरी. तर भजनासाठी उपयुक्त किंवा भजनासाठी पुरेसे असणारे फक्त 3 बोल आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आता 3च बोल का शिकायचे हा पण प्रश्न पडलेला असेल ना, की आता तुम्ही म्हणताल आमचे तर जास्त बोल झालेले, मग आम्ही ते नको वाजवायचे का? ते पण वाजवा, काय हरकत नाही. पण जास्त जास्त काही वाजवण्यापेक्षा थोडंसं वाजवायचं, पण पूरक वाजवायचं, जे परफेक्ट बसेल, जे भजनासाठी योग्य असेल याच पद्धतीचं वाजवायचं. तुम्हाला जास्त बोलत असतील हरकत नाही, ते वाजवू शकता. पण समर्पक वाजवणं जर असेल तर भजनामध्ये गोडवा निर्माण होतो आणि वाजवण्यात पण गोडवा निर्माण होतो. त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 3च बोल सांगणार आहे, फक्त ते 3 बोल शिकले तर तुम्हाला भजन वाजवायला प्रॉब्लेम येणार नाही, कधीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 3 बोल शिकायचे आणि जास्त बोलत असतील तर ते पण वाजवा, काय हरकत नाही. समर्पक पद्धतीने वाजवा. म्हणजे कसं, भजनी ठेका वाजवत आहे तर त्याला जोडून मुखडा वाजवा, एखादा तुकडा वाजवा. त्याच पद्धतीने योग्य ठिकाणी योग्य उठावन घ्या. नाहीतर मग काय व्हायचं, 4 मात्रेची उठावन घ्यायच्या ठिकाणी तुम्ही 8 मात्रेची उठावन घेणार, किंवा 8 मात्रेची घ्यायची तिथे 4 मात्रेची घेणार. त्यामुळे मागे पुढे आणि चलबिचल होणार. तर ज्या ठिकाणी जे ते बोल परफेक्टली वाजवले का भजन सुद्धा एकदम भारी वाजतं. आणि मग काय होतं, जिथल्या तिथं नाही वाजवलं का, जे प्रौढ म्हणजे भजने असतात किंवा वयस्कर भजने असतात, आपण जे म्हणतो ना म्हातारे माणसं लय अड्याने कर, मग ते असं आपण अड्याने वाजवलं का ते आपल्याला अड्याने करतात. मग असा विषय. तर आज आपण 3च बोलावर संपूर्ण भजन कसं वाजवायचं त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल की 3 बोलावर संपूर्ण भजन वाजवायचं, मग रामकृष्ण हरी पण 3च बोलावर वाजवायची का? तर नाही. कसं आहे, एक दिवस कामाला गेला म्हणजे 8 दिवस बसून खाता येत नाही, असा विषय. त्यासाठी रोज कामाला गेलं पाहिजे. तसं 3 बोल शिकले म्हणजे संपूर्ण भजन वाजवतात असं नाही. रामकृष्ण हरीचे बोल वेगळे आहे, रामकृष्ण हरी वेगळ्या पद्धतीने म्हटले जाते, त्यासाठी सुद्धा वेगळे बोल आहेत. ते जर बोल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की टाका, मग आपण त्यावर एक सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवूया. मग ज्या पद्धतीने सांगितलं की फक्त 3 बोल जे देत आहे ते भजनासाठी. आता भजनामध्ये कुठून कुठपर्यंत चालतील ते 3 बोल ते मी आधी सांगून देतो, आणि ते 3 बोल लगेच आपण एक लाईनशीर सांगू. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या, आणि त्याच पद्धतीने बसवण्याचा वाजवण्याचा प्रयत्न करा. तर रामकृष्ण हरीचे बोल सेपरेट द्या सोडून. ते येत असेल तर ठीक, नसेल तर कमेंटमध्ये करा रामकृष्ण हरी, कमेंट करा. आपण त्यावर व्हिडिओ तर बनवणारच आहे. पण रूप पाहता रूपाचा अभंगापासून तर बोलिलेले पुरे किंवा ह्याची दाण दे ग देवा इथपर्यंत आपण या 3 बोलावर सुद्धा संपूर्ण भजन कसं वाजवायचं, ते कमी वेळेत कसं सांगता येईल तो सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी पखवाजदास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर 3च बोलावर संपूर्ण भजन कसं वाजवायचं या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आहे भजनी ठेका. भजनी ठेका प्रत्येक भजनासाठी महत्वाचं आहे, त्याला नावच भजनी ठेका आहे, त्यामुळे भजनासाठी भजनी ठेका पूरक आहे. तर भजनी ठेका कोणता वाजवायचा हे मी सांगणार नाही, तुम्हाला जो येत असेल तो वाजवा. नसेल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन भजनी ठेक्याचा व्हिडिओ बघा, तो भजनी ठेका शिकून घ्या. त्याच पद्धतीने आता उठावन या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. उठावन कोणती घ्यायची, 4 मात्रेची उठावन घ्या, 8 मात्रेची उठावन घ्या. तर 4 मात्रेची आणि 8 मात्रेची एक उठावन सांगून देतो. 4 मात्रेची घेतली तरी चालेल, 8 मात्रेची घ्यायला अवघड जात असेल तर 4 मात्रेची उठावन घेऊन तुम्ही वाजवू शकता भजन. तर सोपी उठावन घेऊया. ताकी न ताकी न ता, ताकी न ताकी न ता, अशी 4 मात्रेची उठावन. आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिकले असाल मला माहित नाही, पण माझी सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तर उठावन आहे ताकी न ताकी न ता, ताकी न ताकी न ता, या पद्धतीची उठावन आहे. व्हिडिओ परत परत बघा. जर टाळी समजलेली नसेल तर बोल कसं आहे ते बी समजावून घ्या. ताकीनं सगळं खाली वाजवायचंय, धमाकडे खाली वाजवायचंय, इकडे थाप वाजवायची, न 3 बोटाने वाजवायचा आहे. ता, त्यानंतर की, न, परत ता की न, आणि ता. ता डबल घेतला तरी चालेल, सिंगल घेतला तरी चालेल. वाजवायचा आहे. ताकीन ताकीन ता, ताकीन ताकीन ता, 4 मात्रेमध्ये बसून 2 वेळा वाजवायचा आहे. बोल
एकदाच वाजवायचा आहे, पण बोल डबल आहे. ताकीन ताकीन ता ताकीन ता, या पद्धतीचा बोल आहे. अशा पद्धतीने भजनी ठेका, त्यानंतर उठावन घ्यायची. आता त्यानंतर येणारा जो विषय आहे तो महत्वाचा म्हणजे लग्गी. आता लग्गी कोणती वाजवायची की जी प्रत्येक ठिकाणी बसली पाहिजे, कारण काही ठिकाणी वेगळी लग्गी लागते. तर आपल्याकडे एक परफेक्ट असा बोल आहे की जो सगळीकडे चालतो. त्या बोलाची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि स्क्रीनवर बघा तो बोलाचा व्हिडिओ दिसत आहे किंवा थंबनेल आहे. त्या बोलाचा व्हिडिओ आहे. तो बोल असा आहे की सगळीकडे चालतो. त्याच बोलाची तुम्ही लग्गी शिकून घ्या. ती लग्गी मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्या बोलाची सरपटी तुम्ही वाजवायची शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे आपण शब्द दिलाय ना, फक्त 3 बोल, हे ते 3 बोल आहेत. ते 3 बोलावर तुम्ही जर शिकले, ते 3 बोल जर शिकले, संपूर्ण भजन रूपाच्या अभंगापासून तर बोलिलेले पुरेपर्यंत वाजवू शकता. आपण डेमो मध्ये एका लाईन मध्ये सगळं तुम्हाला वाजवून दाखवणार आहोत. तर त्यासाठी ती लग्गी जी लग्गी आहे ती मी सांगतो, एकदा टाळीवर म्हणून दाखवतो आणि तुम्हाला समजावून सांगतो. त्या पद्धतीने लग्गी शिका. 100% 101% तुम्ही संपूर्ण भजन त्याच बोलावर वाजवता. कुणाला समजणार सुद्धा नाही का तुम्ही तेच बोल वाजवले म्हणून. इतके जबरदस्त बोल आहे. तर लग्गी आहे आपली धा धिट्ट धागे तिट्ट, धा तिट्ट तागे तिट्ट, धा धिट्ट धागे तिट्ट, धा तिट्ट तागे तिट्ट, या पद्धतीची लग्गी आहे. आता लग्गीच आहे पण ती सरपटी सुद्धा आहे. सरपटी कशी आहे ते मी वाजवून दाखवतो, ते तुम्ही बसवा. एकदम छान अशी आहे. कोणती उठावून घ्या आणि ती सरपटी, ती लग्गी त्या ठिकाणी वाजवा. एकदम काय म्हणतात, पूरक आणि समर्पक लग्गी आणि समर्पक समर्पक आपली सरपटी आहे. तर अवश्य ट्राय करा. मी आता ती समजावून सांगतो तुम्हाला. तर एक अक्षर समजावून सांगतो. पहिला आहे धा, त्यानंतर धीट. धीट कसं वाजवायचं माहित आहे? 2 बोटाने इकडे इकडे वरती ग, धा धी ट, त्यानंतर धागे तिट, त्यानंतर धा तिट तागे तिट. या पद्धतीने वाजवलं तुम्ही सरपटी म्हणून जरी उठावून घेऊन वाजवलं तरी एकदम समर्पक बसणार आहे. त्यामुळे उठावून घेऊन मी तुम्हाला वाजवून दाखवतो. या पद्धतीने वाजवलं तर हे सुद्धा भजनामध्ये बसणार आहे. आता त्यानंतर लग्गी मी समजावून सांगतो आणि उठावून घेऊन ती सुद्धा वाजवून दाखवतो. तर उठावून सुद्धा कष्टे, उठावून घेऊन लग्गी सुद्धा त्याच पद्धतीने वाजवायची आहे. लग्गी कशी वाजवायची? फक्त चाटीवर वाजवायची. आपण इकडे धा दिट्ट धागे तिट्ट जसं वाजवलंय दुमाकडे सेम त्याच पद्धतीने वाजवायचंय आणि इकडे फक्त चाटीवर सगळं वाजवायचं. एकही पोट दुसरं ऍड करायचं नाही, सगळं चाटीवरच वाजवायचं. धा धी ट, धा गे धी ट, त्यानंतर धा धी ट, धा गे धी ट. या पद्धतीने एकदम छान अशी लग्गी उठावणी नंतर वाजवता येते. झाले 3 बोल. आता मी तर 2च सांगितलेले. तिसरा बोल जो सांगणार आहे ते तुमच्यासाठी एक उतरणी सांगणार आहे. उठावणी आणि उतरणी याच्यामध्ये फरक आहे. उतरणी कधी वाजवत असते? ज्यावेळी 5 टाळ वाजतात त्यावेळी उतरणी असते. उठावण जेव्हा कधी असते तर अभंगाची जो वेळी ध्रुपद चालू होतं त्याच्या मध्यभागी जी जागा भरून काढली जाते त्याला उठावण म्हणतात. तर आता उतरणी मी सोपी सांगतो, जास्त हार्ड आपल्याला शिकायचं नाही. वाजवता आलं पाहिजे, कुणाला अडकळून नाही पाडायचं, कुणाला शिकता बंद नाही करायचं. कुणाच्या मनात शिकण्यासाठी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, त्याची इच्छा आपल्याला मारायची नाहीये. जर आपले बोल कुणाला पटत असतील, व्हिडिओ आवडत असेल, त्याला अजून शिकण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. पण जर अवघड शिकवलं तर तुम्ही म्हणता नाही, व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपलं कार्टून बघितलेलं कधी पण फायदेशीर आहे. त्याच्यापेक्षा जेवढं सोपं सांगते तेवढं सोपं मी सांगत आहे. तर उतरणी घेत आहे म्हणजे आपल्या व्हिडिओचे 3 बोल पूर्ण होतील. भजनी ठेका तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. नसन जमेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे भजनी ठेका म्हणून, तो तुम्ही बघून शिकू शकता आणि वाजवू शकता. तर उतरणी मी सांगत आहे. उतरणी सोपी आहे. उतरणी आहे धा कत धा धा कत धा धा कत. तर सोपं वाजवायचंय. धा क त धा धा क त धा आणि धा क त
या पद्धतीने आहे. बोल परत पाहून घ्या, समजून घ्या. धाकत धा धाकत धा धाकत. बोल आपण स्क्रीनवर दिलेले आहेत आणि देणार आहोत, काही काळजी करायची नाही. त्या पद्धतीने बोल बसून घ्या, टाळीमध्ये बसवून घ्या आणि वाजवण्याचा प्रयत्न करा. एकदम छान अशी उतरणे आहे. आजचे आपले 3 बोल झाले. तर मी आता उठावन 2 देणार होतो. एक झालेली आहे आपली ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन. दुसरी उठावन देत आहे. दुसरी उठावन आहे तीना ना तीना ना तीना तीना ना तीना ना तीना. सोपं आहे. तीना ना 2 वेळा घ्यायचे. तिसऱ्यांदा फक्त तीना घ्यायचं आहे. परत लक्षात द्या. तीना ना 2 वेळा आणि तिसऱ्यांदा तीना. तीच लाईन परत खाली घ्यायची 2 वेळा, म्हणजे ती एकच लाईन डबल घेऊन तीना ना तीना तीना. बस या पद्धतीने. तर बोल कसं आहे, सोपा आहे, समजून घ्या. ती म्हणजे दोन्हीकडून वाजवायचं आहे. खाली क वाजवायचा आणि इकडे मोकळा वाजवायचा. तीना. त्यानंतर तेच वाजवायचे परत. सोपा बोल आहे, सोपे उठावन आहे. अवश्य ट्राय करा. आणि या पद्धतीने वाजवल्यावर, भजन वाजवल्यावर तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि कोणी तुम्हाला भजन वाजवता उठून देणार नाही. पण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न करा. जास्त काही वाजवण्यापेक्षा थोडं समर्पक, पुरेसं वाजवा. एकदम भारी वाटतं, ऐकणाऱ्याला सुद्धा भारी वाटतं आणि वाजवताना सुद्धा छान वाटतं. त्यामुळे या पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनायचं हे पण कमेंटमध्ये सांगा. चला, काय होतं, मी गेस नाही करू शकत की कुणाला कोणता बोल पाहिजे, काय पाहिजे, कोणाच्या मनात काय असतं आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे जे मनात असेल ते कमेंटमध्ये सांगत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला. तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या पखवाजदास या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यामुळे तुम्हाला नवीन बोल, नवीन पद्धत, नवीन ठेके, नवीन लग्गी, नवीन उतरणी, नवीन उठावणी, नवीन बोल शिकायला मिळतील. तर अशाच प्रकारे प्रतिसाद देत चला आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.